शुभविवाह या मालिकेच्या 8 डिसेंबरच्या भागामध्ये भूमी सांगत असते, आत्या आज तुम्ही जे वागताय ना त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार आहे, वेळीच सावध व्हा. रागिणी म्हणते, अच्छा म्हणजे तू मला देणार का धमकी? एक लक्षात ठेव, इतका तुला त्रास देणार आहे मी की तुझी दमछाक होईल. माझ्या विरोधात तू लढूच शकणार नाहीस. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, लवकरात लवकर सही कर. का स्वतःला आणि स्वतःच्या माणसांना त्रास देते आहेस? यावरती भूमी सांगते, आत्या तुम्ही कितीही काही करा तरी मी हार मानणार नाही. पुरावे माझ्याजवळ आहेत, तुमच्या विरुद्धचे सगळे पुरावे आहेत. यावरती रागिणी म्हणते, तू कितीही कर हुकमाचा एक्का जोपर्यंत माझ्या हातात आहे ना तोपर्यंत तुला मी काहीही वाकडं तू माझं करू शकत नाहीस. तुला जे करायचं ते कर. आणि काय करशील? घरच्यांना सांगशील ना की मी किती वाईट आहे? जा सांग, जा घरच्यांना सांग मी काय काय कारस्थानं केलीत ती. सगळ्यात पहिली सुरुवात आकाशपासून कर. आकाशला सांग की तुझी आत्तू खूप वाईट आहे आणि सगळं त्याला क्लिअर कर. मी जे जे काही केले ते जा जा असं म्हणत ओव्हर कॉन्फिडन्स होत रागिणी आता भूमीला आपल्याबद्दलचं सत्य घरच्यांना सांगायला सांगत असते. भूमी म्हणते, आत्या तुम्ही इतक्या निर्दयी कशा? आणि मी सांगेनच आकाशला, तुमच्याबद्दलचं सगळं सत्य सांगेन. रागिणी म्हणते, मी वाट पाहते. म्हणजे आकाशच्या नजरेमधील प्रेम आणि आपुलकीची भावना ज्या वेळेला राग आणि द्वेष घेईल ना ते मी वाट पाहते असं म्हणत रागिणी ओव्हर कॉन्फिडन्स असते. आणि भूमी रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती तिला पहिल्यापासूनच्या सगळ्या घटना, प्रशांतचं किडनॅपिंग, बाबांचं ट्रकच्या समोर येणं, त्यांचं घर जाणं हे सगळं आठवतं. रागिणीची धमकी आठवत असते. त्याच वेळेला भानुशालींचा फोन येतो. भानुशाली म्हणतात, भूमी मॅडम आकाश कसे आहेत? सर व्यवस्थित आहेत ना? भूमी सांगते, हो आकाश बरा आहे. भानुशाली म्हणतात, तुम्ही बरे आहात का? भूमी म्हणते, हो मी सुद्धा बरी आहे. यावरती भानुशाली म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी हालचाली करायलाच पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही हालचाली करत नाही रागिणी मॅडम काय चीज आहे तुम्हाला माहीत नाही आहे, त्या तुम्हाला खूप त्रास देतील. तुम्ही लवकरात लवकर पुरावे पोलिसांच्या ताब्यात द्या आणि या सगळ्यामधून रागिणी मॅडमपासून पिच्छा सोडवून घ्या. असं म्हणत आता इकडे भानुशाली भूमीला पोलिसांच्या ताब्यात पुरावे देऊन रागिणीला अडकवण्यासाठी सांगत असतात. भूमी विचारच करत असते आणि ती रूममध्ये येते. रूममध्ये आकाश टोटूला तिथे घडलेला सगळा प्रकार म्हणजे कशा पद्धतीने गॅस लीक झाला, कशा पद्धतीने सायकल राणीने त्याला वाचवलं हे सगळं सांगत असतो. तितक्यात भूमी येते आणि आकाश बरा आहेस ना तू? आकाश म्हणतो, सायकल राणी मी बरा आहे. तू मला एक छानपैकी गोष्ट सांग ना. भूमी खूप कंटाळलेली असते आणि ती म्हणते, आकाश अरे असं काय करतोयस? यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी तू मला पहिल्यासारखी गोष्ट नाही सांगत, तू मला पहिल्यासारखी गोष्ट सांग ना. आता भूमी विचार करते की आकाशला आत्यांबद्दलचं सगळं सत्य सांगायला पाहिजे आणि हीच ती संधी आहे. या संधीचं सोनं करून मला आत्यांबद्दलचं सगळं सत्य आकाशपर्यंत पोहोचवायला पाहिजे, जेणेकरून आकाशला ते गोष्टीच्या रूपाने समजेल आणि भूमी गोष्ट सांगायला लागते. तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाला घडलेला प्रकार कळलेला असतो म्हणजे गॅस सिलेंडर लीकचा. आणि ते विचारते, तुम्ही माझ्या आईच्या जीवाशी कसं काय खेळू शकता? माझी सख्खी आई आहे ती. यावरती रागिणी सांगते, पैसा प्रॉपर्टी याच्यापुढे मी माणसांना ठेवत नाही. सख्ख्या माणसांचा माझा मी विचार करत नाही, तर तुझी आई ही तर परकीच आहे, तिचा का बरं मी विचार करेन? तिच्या आईचा मी विचार केलेला नाही आहे. तुलासुद्धा पैसा प्रॉपर्टी मिळेल ना तेव्हा ही गोष्ट कळेल. आपल्या माणसांचा बळी देतच आपल्याला ही प्रॉपर्टी आणि पैसा मिळवावा लागतो. ही गोष्ट पौर्णिमा तू लक्षात ठेव. असं म्हणत आता इकडे रागिणीने पौर्णिमाला सांगितलेलं असतं, तुझ्या आईबद्दल मला काही वाटत नाही आणि एक लक्षात ठेव, एकदा माझ्यासोबत फितुरी केलेस, पुन्हा फितुरी करण्याचा प्रयत्न केलास तर तुला पार संपवून टाकेन. भूमीला जर माझ्याबद्दल काही सांगितलंस तर मात्र तुझी गाठ माझ्याशी आहे. तुला जखमा झाल्यात ना त्या जखमांना स्वतःच्याच तोंडाने फुंकर घाल आणि गप्प बस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत आता इकडे रागिणीने तिचा हात पिरगळत तिला धमकी दिलेली असते की माझ्याबद्दल अजून कुठे जाऊन काही बोलशील तर गाठ माझ्याशी आहे. पौर्णिमा बिचारी या सगळ्यामध्ये अडकलेली असते. इकडे आड तिकडे विहीर. आईला दिलेला त्रास पण तिला आवडलेला नसतो, पण रागिणीच्या विरुद्ध काही बोलायची बिशादच नसते. तोपर्यंत भूमी आता गोष्ट सांगायला लागते. भूमी सांगते, एका गावामध्ये आई आणि मुलगा असे 2 जण राहत होते. तर ती आई आपल्या मुलावरती खूप प्रेम करायची. आई मुलावरती प्रेम करायची आणि आता 2 जण एकमेकांच्या सोबतच राहायचे. पण एके दिवशी त्या आईने आपल्या मुलाला त्रास दिला पैशासाठी. म्हणजे आईला मुलावरती प्रेम नव्हतं, फक्त त्याचा पैसा हवा होता. यावरती आकाश ताडकन उठतो आणि म्हणतो, सायकल राणी चुकीचं बोलतेस तू, असं कधीच नसतं. कोणतीही आई असं काही करत नाही. तुला कळतंय का सायकल राणी? तू खूप चुकीचं बोलतेस ते. यावरती भूमी सांगते, आकाश अरे
ऐक तरी. आकाश म्हणतो, नाही, मला आजी नेहमी सांगत असते की ज्या वेळेला बाप्पाला सगळ्या ठिकाणी जायला जमत नाही ना, म्हणून बाप्पाने आईला रिक्रिएट केलं आहे आणि सगळ्यांकडे आईला ठेवलं आहे. तू हे काय बोलतेस सायकल राणी? मला नाही तुझं म्हणणं पटतच नाही आहे. तू चुकीचं सांगते सायकल राणी, असं म्हणत आकाश चिडलेला असतो. भूमी त्याला समजवते, अरे आकाश, ती सावत्र आई होती. आकाश म्हणतो, अजिबात नाही. आई सावत्र असली आणि कोणी असली तरी आपल्या मुलाला आई त्रास देत नाही, हेच सत्य आहे. सायकल राणी, तू चुकीचं बोलतेस, असं म्हणत आकाश आता भूमीला खोडून काढतो आणि म्हणतो, मला तुझी ही गोष्ट ऐकायचीच नाही आहे. आई कितीही वाईट असत नाही, कधीच नाही. कारण मी माझी आई गमावली. त्यानंतर आत्तूने मला तिच्या पदराखाली वाढवलं. आत्तूने मला आईपेक्षा जास्त प्रेम केलं. ती तरी माझी सख्खी आई कुठे आहे? तरीसुद्धा तिने माझ्यावरती इतकं प्रेम केलं, मला इतकं समजवलं. सायकल राणी, तू कसं असं म्हणू शकतेस की आई वाईट असते? मला नाही गोष्ट ऐकायची. आणि आकाश झोपतो. भूमी विचार करते, आकाशला काहीही करून त्या पद्धतीने समजवायलाच पाहिजे. तोपर्यंत आता भूमी दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजेसाठी फुलं काढत असते. फुलं काढून भूमी आत येते. तेवढ्यात तिला माधवरावांचा कॉल येतो. माधवराव सांगतात, भूमी बाळा, अगं तुला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. भूमी म्हणते, बाबा बोला ना. यावरती माधवराव म्हणतात, हे बघ अगं, प्रशांत घरी नाही आलेला आहे. म्हणजे काल मला वाटलं तो नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेला आहे आणि म्हणून मी वाट पाहिली. मग रात्री हा प्रकार घडला. नंतर मी सकाळी गंगाधरला पण कॉल लावला, त्याला नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पाठवलं आहे. पण अजूनही गंगाधर बोलतोय की तिकडे आपला अर्ज पोहोचलाच नाही. हे कसं काय शक्य आहे? यावरती भूमी म्हणते, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. आणि भूमीला समजलेलं असतं हे सगळं रागिणीचं कारस्थान आहे. आता मात्र भूमी हादरते आणि भूमी म्हणते, बाबा फोन ठेवा बरं तुम्ही, मी बघते काय करायचं ते. असं म्हणत भूमी आता ताबडतोब फोन ठेवते आणि रागिणीला जाब विचारण्यासाठी तिच्या रूमच्या दिशेने जाते. कारण काही झालं तरी भूमीला खात्री असते हा सगळा प्लॅन रागिणीचाच आहे. रागारागात भूमी आता रागिणीच्या खोलीत येते. रागिणी म्हणते, वा वा आकाश बाळा, छानपैकी तू जेवून घे बरं. आणि असं म्हणत ती आकाशला आता जेवण भरवत असते. त्यावेळेला इकडे आता आकाश म्हणत असतो, आत्तू सायकल राणी आली. तेव्हा आता रागिणी म्हणते, हो तुझी सायकल राणी हिरोईनच आहे. म्हणजे तुझ्या सायकल राणीला अशी हिरोईनसारखी धमाकेदार एंट्री करायची सवयच आहे की? यावरती आकाश म्हणतो, हो तर माझी सायकल राणी एकदम हिरोईन आहे. आत्ता रागिणी आकाशसोबत गोडगोड बोलण्याचं नाटक करून त्याला आपल्या जाळ्यात भुलवत असते. कारण भूमीने सांगितलेली आईची गोष्ट अजूनही आकाशला समजली. तितक्यात भूमी म्हणते, आत्या मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. रागिणी म्हणते, हो मला माहिती आहे ना तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे. तुला प्रशांतबद्दल विचारायचं आहे ना. आणि लगेचच भूमीला समजतं की या सगळ्यामध्ये रागिणीनेच कारस्थान केले, प्रशांतला अडकवून ठेवलेलं आहे. आता मात्र भूमी हादरते. कारण प्रशांत एक दिवस पूर्ण घरी आलेला नसतो आणि काय करावं भूमीला कळत नसतं. ती आकाशकडे हसून पाहते खरी. मग आता रागिणीची एकांतामध्ये भेट घेते. एकांतात भेट घेतल्यावर ती रागिणी तिच्याकडे ऑफर देते, तुला तुझा भाऊ हवा असेल तर तुला या पेपरवरती सह्या करायला लागतील. प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर, तुझ्या भावाला सुखरूप सोडवेन मी. असं म्हणत रागिणीने आता खूप मोठा डाव टाकलेला असतो. भूमीकडे कोणताही पर्याय नसतो. कुटुंब आणि प्रॉपर्टी यामध्ये तिला आता कुटुंबाची निवड करायला लागते. भूमी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करते आणि ते रागिणीच्या हातात देते आणि म्हणते, मी तुमच्या सह्या केल्यात. यावरती आता रागिणी सांगते, उद्या आकाशचा 26वा वाढदिवस आहे. वाढदिवस झाला की हे घर ताबडतोब सोडायचं आहे. भूमी सांगते, मी आकाशला घेऊन सोबत जाणार. रागिणी म्हणते, बिलकुल नाही, तू एकटीच जायचं. यावरती भूमी म्हणते, नाही. रागिणी म्हणते, ठीक आहे, मी तुला चॅलेंज देते. तू आकाशला सांग की तुला सोडून तू माझ्यासोबत चल आणि मी त्याला सांगणार की तू इथे राहा. बघूया आकाश कोणाचं ऐकतंय ते. असं म्हणत रागिणी चॅलेंज देते. पण हे चॅलेंज भूमीच जिंकते. कारण आकाश भूमीसोबत घर सोडून जाण्याचा निर्णय घेतो. आकाश आणि भूमी घर सोडून निघून जात असताना भूमी आता आत्याचं खरं रूप आकाश समोर आणून त्याला ही प्रॉपर्टी पुन्हा मिळवून देण्यासाठी आता प्रयत्न करणार असते आणि मालिका एका वेगळ्याच वळणावरती जाणार असते. याच्याच पुढे आकाश बरा होत मालिका लीप घेत आत्याला धडा शिकवत सगळं वैभव परत मिळवण्याची भूमीने घेतलेली शपथ कशी पूर्ण होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.